सांगलीतील प्रचार सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठी खंत व्यक्त केली आहे। राज्यात सर्वात लाडकी बहीण मी आहे, मात्र लोकसभा निवडणुकीआधी मी लाडकी नव्हते। माझ्याकडे मागितलं असतं तर असेल नसेल ते सगळं मी हसत हसत दिलं असतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। खानापूरच्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी ही खंत व्यक्त केली आहे। या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे। लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर लाडकी झाले। ठीक आहे, आता तो इतिहास एक गमतीचा भाग झाला आणि दुर्दैव आहे की या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच कळालं नाही। 1500 रुपये किंमत रावली हो आमच्या नात्याला। जर आमच्या भावानी मागितलं असतं ना तर जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं। काय लागतं ते? मी तर रामकृष्ण हरी आहे, ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय 1500 रुपयाची किंमत करणार? मान्य आहे, हो झाला माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन, त्याच्यात माझी काय चूक? ह्या बांगड्या शारदाबाई पवारांनी आयुष्यभर हातात घातलेल्या आहेत। त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या तेव्हा शारदाबाई पवारांच्या 6 बांगड्या माझ्या आईला गेल्या। माझी आई सोन्याचं काही घालत नाही, तर या 6 बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत। माझ्या या बांगड्या का सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे, या कुणाच्या ईडी सीबीआयच्या बांगड्या नाही आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।